24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। उरण दिनांक 13 मे विठ्ठल ममता बादे। दिनांक 6 मे 2023 रोजी उरण तालुक्यातील साणाचे ग्रामपंचायत हद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली आहे। ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाज कंटकाने केली होती। सदर इस्मावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत रीतसर FIR देखील नोंदवण्यात आले। मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर इस्मावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही। सदर इस्मावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीच म्हणजेच 13 मे 2024 रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातला आहे। याबाबत सदर सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते। घडलेल्या घटनाबाबत सदर आरोपींवर कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही। जर आरोपींवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीवर जसे बहिष्कार टाकले आहे तसेच बहिष्कार विधानसभेच्या निवडणुकीवरही घालण्यात येणार आहे, असे मत आगरी कोंढरीपाडा येथील ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिली। तर उपाध्यक्ष धनेश मात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही, ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं सांगितलंय। उपस्थित महिला ग्रामस्थ पल्लवी ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमचे ग्रामस्थांचे 1700 मतदान आहेत। आम्हाला न्याय न मिळाल्याने तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने आम्ही मतदान करणार नाही। हे असेच चालू राहिले तर 1700 मतदार पुढील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाहीत, अशी माहिती पल्लवी ठाकूर यांनी दिली। सदर बहिष्काराबाबत गावातील सर्व ग्रामस्थ आगरी कोंढरीपाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकत्र आले होते। यावेळी सर्वांनी एकमुखी निर्णय घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.